नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट. आजची जॉब अपडेट आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत मित्रांनो कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशनसाठी जे आहे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया दिनांक 24 जून 2024 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 राहणार आहे. यामध्ये जे एक्झामिनेशन आहे टियर 1ची सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये आणि टियर 2ची डिसेंबर 2024मध्ये कंडक्ट केली जाऊ शकते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे मित्रांनो. एकूण व्हॅकन्सी जी आहे या 17,000पेक्षा जास्त जागा आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहे, जसं की असिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, त्यानंतर इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, त्यानंतर जे आहे असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, इन्स्पेक्टर, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिव्हिजनल अकाउंटंट, त्यानंतर ऑडिटर, टॅक्स असिस्टंट, अशा प्रकारच्या पोस्ट आहेत मित्रांनो. ज्यामध्ये पोस्टनुसार जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनच्या व्यतिरिक्त जे एज लिमिट आहे ती त्यांनी दिलेली आहे. यामध्ये काही पदासाठी 20 ते 30 वर्ष आहे, काहीसाठी 18 ते 30 आहे, काहीसाठी जे आहे मित्रांनो 18 ते 32 वर्ष आहे, काही पदासाठी 18 ते 27 वर्षापर्यंतची वयाची अट त्याने दिलेली आहे. यामध्ये वॅकन्सी जी आहे या 17,727 या ॲप्रॉक्सिमेट वॅकन्सी आहे. यामध्ये जे काही चेंजेस आहे हे सुद्धा होऊ शकतात. तर यामध्ये जे आहे ऑल इंडिया कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल आहेत अर्ज करण्याकरिता. यामध्ये एज लिमिट जर बघितली तर 1 ऑगस्ट 2024पर्यंत तुमचं एज काउंट करण्यात आलेलं आहे. काही पदासाठी 18 ते 27, काहीसाठी 20 ते 30, काही पदासाठी 18 ते 30 आणि काही पदासाठी 18 ते 32 वर्षापर्यंतचे उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात. यामध्ये रिलॅक्सेशनसुद्धा लागू राहणार आहे. SC STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष आणि दिव्यांग उमेदवारासाठी कमीत कमी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन लागू राहणार आहे. या व्यतिरिक्त जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनची इन्फॉर्मेशन खाली त्यांनी दिलेली आहे, तर आपण तीसुद्धा जाणून घेऊया. तर येथे खाली जाऊया मित्रांनो. नोटिफिकेशन खूप मोठी आहे. यामध्ये पॉईंट नंबर 8.1 मध्ये त्यांनी दिलेला आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी जे आहे बॅचलर डिग्री जी आहे त्यांनी मागितलेली आहे. ही डिग्री कोणत्याही शाखेतील असली तरी चालेल, परंतु इयत्ता 12वीला तुम्ही मॅथमॅटिक्स विषय जे आहे शिकलेले असले पाहिजे. तसेच 12वीला तुम्हाला कमीत कमी 60% गुण असले पाहिजे जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर. आणि या व्यतिरिक्त जे आहे स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड 2 या पदासाठी जर बघितलं तर यामध्ये जे आहे बॅचलर डिग्री जी आहे त्यांनी मागितली आहे. डिग्री लेवलला तुम्ही स्टॅटिस्टिक म्हणून ॲज अ सब्जेक्ट शिकलेले असले पाहिजे आणि हा सब्जेक्ट जो राहील हा तुम्ही 3ही वर्ष किंवा सेमिस्टर पॅटर्न असेल तर सर्व सेमिस्टर जे आहे तुम्ही हा सब्जेक्ट शिकलेले असले पाहिजे. यानंतर आहे रिसर्च असिस्टंट इन नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन. यासाठी जे आहे बॅचलर डिग्री त्यांनी मागितली आहे. तसेच जे आहे 1 इयरचा रिसर्च रिलेटेड एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. या व्यतिरिक्त जर समजा तुमची डिग्री झाली असेल लॉमध्ये किंवा ह्युमन राईट्समध्ये तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यामध्ये प्राधान्य दिलं जाईल. आणि उर्वरित पदासाठी जे आहे कोणत्याही शाखेतील डिग्री झालेले उमेदवार जे आहे अर्ज करू शकतात. जर समजा तुम्ही फायनल इयरला असाल आणि तुमचा निकाल 1 ऑगस्ट 2024पर्यंत लागणार असेल तर देखील तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. यामध्ये जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यासाठी ॲप्लिकेशनची फी जी आहे ती खाली नोटिफिकेशनला दिलेली आहे. ज्यामध्ये जे आहे ओपन OBC EWSच्या मेल कॅन्डिडेटसाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त महिला उमेदवार SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, दिव्यांग, एक्स सर्व्हिसमॅनसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं नाही आहे. ॲप्लिकेशनचं शुल्क जे आहे तुम्ही 25 जुलै 2024पर्यंत भरू शकता. यामध्ये जर समजा फॉर्म भरताना काही चुका झाल्या तर तुम्ही फॉर्म करेक्शनसुद्धा करू शकता. यामध्ये फॉर्म करेक्शनची विंडो 10 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट 2024पर्यंत जे आहे ओपन राहणार आहे. तर यामध्ये जे आहे रिजन वाईज सेंटर्सची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. महाराष्ट्रासाठी जे आहे तुम्ही वेस्टर्न रिजनचे सेंटर चेकआउट करू शकता. तर यासाठी जे आहे 2 प्रकारे एक्झाम राहील. यामध्ये टियर 1 आणि टियर 2ची एक्झाम राहील. यामध्ये एक्झाम पॅटर्न त्यांनी दिलेला आहे टियर 1चा आणि टियर 2चा. तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 109 पानाची खूप मोठी जाहिरात जी आहे ही प्रसिद्ध झालेली आहे. जर तुम्हाला ही नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. तसेच मित्रांनो यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लायसुद्धा करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करणं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.